किल्ले रायगडावरती छावा दाखल झालेला आहे। आपण बोलतोय अभिनेता विकी कौशल संदर्भात। तर अभिनेता विकी कौशल रायगडावरती दाखल झालेला आहे। शिवजयंतीनिमित्त विकी कौशल रायगडावरती दाखल झाल्याचं कळतंय। तर छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। सहकलाकार संतोष जुवेकर सुद्धा रायगडावरती दाखल झाले आहेत। एकंदरीतच छावाची टीम जी आहे ती सध्या रायगडावरती दिसतेय। एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीवरती पाहताय। रायगडानंतर येऊयात किल्ले शिवनेरीवरती। किल्ले शिवनेरीवरती शिवजन्मोत्सव सोहळा दिमाखात पार पडला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते। यावेळी साहसी खेळांची प्रात्यक्षिकं सुद्धा सादर करण्यात आली आणि राज्यातून अनेक शिवभक्त किल्ले शिवनेरीवरती अभिवादनासाठी दाखल झाले। छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395वी जयंती आहे। दरम्यान गडांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी टास्क फोर्सची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी किल्ले शिवनेरीवरून केलेली आहे। तर एका दृश्यामध्ये आपण पाहतोय की पाळणा सोहळा ज्यावेळी पार पडला ती संपूर्ण दृश्य आहेत किल्ले शिवनेरीवरील शिवजन्मोत्सवाची। तर दुसरीकडे आपण पाहतोय लाखोंच्या संख्येनं शिवभक्त जे आहेत ते शिवनेरीवरती दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि तिसऱ्या दृश्यांमध्ये पाहतोय की साहसी खेळांची प्रात्यक्षिकं सुद्धा शिवनेरीवरती सादर करण्यात आली। संभाजी महाराजांच्या शौर्याच्या गाथेवरती आधारित छावा या सिनेमाची क्रेज आता शिगेला पोहोचलेली आहे। छावानं 5 दिवसांमध्ये 165 कोटींची कमाई केलेली आहे। छावानं 5व्या दिवशी शैतान सिनेमाचेही रेकॉर्ड मोडले। हा सिनेमा आता लवकरच 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल अशी शक्यता वर्तवली जाते। हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं। तर देशभरामध्ये गाजावाजा असणाऱ्या या छावा चित्रपटाबाबत अजून एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। देशभरात छप्परपाड कमाई करणारा छावा चित्रपट आता मराठीत प्रदर्शित होणार आहे। छावा चित्रपट म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा। चित्रपटाच्या माध्यमातून शिवरायांच्या छावाची शौर्यगाथा जगभरात पोहोचलेली आहे। रुपेरी पडद्यावरचा संभाजी महाराजांचा इतिहास दाखवणारा हा छावा चित्रपट आता मराठीत सुद्धा डब होणार आहे। मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनीच या संदर्भातली माहिती दिलेली आहे। हमें हराने वाली हर कोशिश आणि या सविस्तर बातम्यांनंतर आता वळूयात टॉप 50 कडे। इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। किल्ले शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते। तर शिवनेरी गडावरती शिवाई देवीची शासकीय पूजा पार पडलेली आहे। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आलेली आहे। किल्ले शिवनेरीवरती शिवजन्मोत्सवही साजरा झालाय। किल्ले शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा संपन्न होतोय आणि याच निमित्तानं फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला। शिवनेरीवरती चित्तथरारक अशा कसरतीही सादर करण्यात आल्या आहेत। शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त राज्यभरातून शिवभक्त शिवनेरीवर दाखल झाले आणि शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा शिवनेरीवरती घुमल्या। शिवनेरीवरती शिवजन्मोत्सवानिमित्त बाळ शिवाजीचा पाळणा पार पडला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच अजित पवारही उपस्थित होते।
शिवनेरीवरती शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होतोय आणि शिवज्योत घेऊन राज्यभरातून शिवभक्त किल्ले शिवनेरीवरती दाखल होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा जुन्नर तालुक्यात उभा राहणार आहे आणि त्यामुळे या पुतळ्याचं पाद्य किल्ले शिवनेरीत दाखल झाले. भक्तीची प्रेरणा देणारी शिवपाद्य शिवभक्तांसाठी उभी ठेवण्यात आलेली आहेत. शिवाजी महाराज की जय. तर मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्या उभारणीच्या कामाला आता वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. आज शिवपुतळ्याची पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पायाभरणी सुद्धा करण्यात येणार आहे. हीच दृश्य आपण तर मंत्री नितेश राणे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू निलेश राणे देखील आहेत. दीपक केसरकर सुद्धा या ठिकाणी आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एकंदरीत कोकणातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा पायाभरणी सोहळा पार पडताना पाहायला मिळतोय. पालकमंत्री जे आहेत मालवणचे त्यांच्या हस्ते आता पूजा झालेली आहे आणि राजकोटवरती नवीन पुतळ्याच्या पायाभरणीचा सोहळा पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. 60 फुटाचा हा पुतळा असणार आहे. अनेक महत्त्वाची वैशिष्ट्य त्याचे असणार आहे. ज्या चुका मागच्या वेळी झाल्या त्या आता टाळण्याची जबाबदारी जी आहे ती नितेश राणेंनी घेतलेली आहे. खरं तर जेव्हा राजकीय वातावरण तापलं होतं त्यावेळी राणे आणि ठाकरेंमध्ये सुद्धा वातावरण याच राजकोट किल्ल्यावरती तापल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती आजचा हा पुन्हा एकदा सोहळा आपल्या सिंधुदुर्गवासियांना रोमांच उठवणारा हा क्षण येत्या काही दिवसामध्येच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य दिव्य रूप आपल्याला याची डोळा बघायला मिळणार आहे. आणि या किल्ले राजकोटवरनं वॉरियर पोज मध्ये अर्थातच योद्धा भूमिकेमध्ये असणारं भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप आपल्याला करारी नजरेमध्ये उभं राहिलेलं दिसेल. शिवजयंतीचा मुहूर्त साधत खरं तर किल्ले राजकोट वरती आपण पाहतोय की नवीन पुतळ्याचा पायाभरणी सोहळा पार पडला. पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते हा पायाभरणी सोहळा पार पडलेला आहे आणि आता मालवणच्या राजकोट किल्ल्यावरती पुन्हा एकदा शिवरायांचा पुतळा तेवढाच दिमाखात उभा असलेला पाहायला मिळणार आहे. यानंतर पुन्हा एकदा वळूयात टॉप 50 कडे. रायगडावरती शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वराज्य सप्ताहाची सुरुवात होणार आहे. त्यात किल्ले रायगडावरती स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे आणि यावेळी विकी कौशलसह मंत्री अदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरेही उपस्थित राहतील.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावरती चालून आलेल्या अफजल खानाचा वाघ नखांनी कोथळा काढून त्याचा ऐतिहासिक प्रतापगडाच्या पायथ्याशी वध केला होता। या ऐतिहासिक प्रसंगावरती आता आधारित तब्बल 18 फुटी शिल्प प्रतापगडावरती लवकरच बसवण्यात येणार आहे। पुतळ्याचं काम आता अंतिम टप्प्यात आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त वसई विरार शहर महानगरपालिका उत्साहात दिसतेय। महानगरपालिकेतर्फे पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आणि या पदयात्रेची सुरुवात हुतात्मा बाळा सावंत स्मारक इथून पापडी इथून सुरू झाली। सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रात्री 12 वाजता पाळणा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मागच्या 4 वर्षांपासून अतिशय भव्य दिव्य पद्धतीने हा पाळणा सोहळा पार पाडला जातोय। सीमेवरती हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांच्या माता आणि पत्नींच्या हस्ते हा पाळणा सोहळा यंदा पार पडला। शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी राणीची बाग पर्यटकांसाठी खुली राहणार आहे, तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी ती बंद असेल, असं पालिका प्रशासनानं आता सांगितलेलं आहे। एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्या दिवशी उद्यान आणि प्राणी संग्रहालय जनतेसाठी खुलं राहणार असल्याची माहिती प्रशासनानं दिलेली आहे। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्या उभारणीच्या कामाला वेग आलेला आहे। आज शिवपुतळ्याची पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पायाभरणी झाली आहे। शिवरायांचा 60 फुटी पुतळा उभारला जाणार आहे आणि पुतळ्याच्या चबुतऱ्याचं कामही पूर्ण झालंय। बुलढाण्यात सुनगावामध्ये श्री आवजीसिद्ध महाराजांचा सर्वात मोठा भंडारा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। दरवर्षीप्रमाणे यावेळी सुद्धा 200 क्विंटल ज्वारीच्या भाकरी आणि 30 क्विंटल मिश्र डाळीचं वरण असं महाप्रसादाचं स्वरूप होतं। त्यात जिल्हाभरातील भाविकांसह मध्य प्रदेशातील हजारो आदिवासी भाविक उपस्थित होते। बुलढाणा जिल्ह्यात माघ पौर्णिमेला भव्य यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला। श्री महासिद्ध महाराज यात्रेनिमित्त महाप्रसादाचं आयोजन केलं होतं। सर्व भाविकांनी श्री महासिद्ध महाराजांच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा मोठ्या संख्येनं लाभ घेतला। धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कामाचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतलाय। मुख्य गाभाऱ्याच्या कामादरम्यान दर्शनाचं नियोजन कसं करता येईल याचा लेखी अभिप्राय घेण्यात आला, तर मंदिर संस्थानच्या अधिकाऱ्यांसह पुजारी मंडळाच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी माहितीही दिली आहे। शेगावात गुरुवारी संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त रात्रंदिवस मंदिर खुलं राहणार आहे। 19 आणि 20 फेब्रुवारीला मंदिर 24 तास खुलं असणार आहे। एटीएम मशीनमधून डेबिट क्रेडिट कार्ड किंवा UPI वापरून आता थेट सोन्याची नाणी काढता येणार आहेत। हैदराबादच्या एका कंपनीनं असं मशीन बनवलंय। या मशीनचं उद्घाटन तिरुपतीच्या आंतरराष्ट्रीय मंदिर परिषदेत झालं। भगवान व्यंकटेश्वर आणि गोविंदराज स्वामींच्या रूपात सोन्या चांदीचे कॉइन्स आता उपलब्ध आहेत। आणि आता एक मोठी बातमी आपण सध्या पाहतोय ती म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज आहे। मंत्रिमंडळ बैठकीआधीच गोपनीय माहिती बाहेर पडतीये आणि असे प्रकार वारंवार घडतायत। म्हणूनच अशी माहिती फोडणाऱ्या मंत्र्यांवरती यापुढे कारवाई करण्यात येईल असा थेट इशाराच मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेला आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक दर मंगळवारी होत असते आणि या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेतले जातात। मात्र या निर्णयांची माहिती अगोदरच बाहेर येत असल्यानं आता फडणवीस प्रचंड नाराज आहेत। कोणतीही माहिती आधीच बाहेर फुटल्यास यापुढे कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराच त्यामुळे फडणवीसांनी दिलाय। अजून ते झालेलं नाही। अलीकडच्या काळामध्ये कॅबिनेट व्हायच्या आधी काही लोक अजेंडा छापतायत, ही चुकीची पद्धत आहे आणि मी मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की आपल्या कार्यालयांना सांगा, अन्यथा मला कारवाई करावी लागेल। कॅबिनेटचा अजेंडा हा त्या ठिकाणी पूर्णपणे
गुप्त असतो त्याचीच शपथ आपण घेतलेली आहे. दरम्यान मंत्रिमंडळातल्या फितुरांची नावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देऊ असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय. कॅबिनेट बैठकीतील माहिती फोडणं चूक असल्याचंही ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांचं काय चुकलं नाही त्यात. कुठल्याही गोपनीयतेचा आपण शपथ घेतो त्यावेळेस ती खरं म्हणजे बाहेर जाऊ नये. पण आता काही चॅनलना तुमच्या ते पहिलेच माहिती पाहिजे हेडलाईन दाखवायसाठी तुम्ही तुमचा सोर्स वापरता सगळे चॅनल आणि त्याला एखादी बळी पडतो कॅबिनेटचा मंत्री आणि तो बळी जातो. त्यामुळे आता त्याचे खरं म्हणजे प्रत्येक मुख्यमंत्री या सूचना देत असतात. परंतु आता त्यातले फितूर हा शब्द काही ठिकाणी वापरला आहे की मंत्रिमंडळात फितूर आहेत का. जर त्यांना विरोधकांची आवश्यकता असेल तर आम्ही ते त्यांना देऊ की तुमचे फितूर कोण आहेत त्यांचे नावं देऊ. ते आम्हाला मागणी करतील तर. आता बातमी लाडक्या बहिणींसाठी. लाडक्या बहिणींनो, लाभार्थ्यांच्या निकषात बसत नसाल तर आत्ताच सावध व्हा, कारण तुमचा अर्ज बादही होऊ शकतो. तुम्ही अपात्र ठरू शकता आणि असं आम्ही का म्हणतोय यावरचाच हा विशेष रिपोर्ट आपण पाहूयात. 55,000 अवैध लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द. लाडकीला 8वा हप्ता मिळणार नाही. पडताळणीनंतर लाडकीचे अर्ज बाद. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची आता काटेकोरपणे छाननी सुरू झाली आहे. त्यामुळे हजारो लाभार्थी लाडकींचे अर्ज बाद ठरतायत. राज्यातील गरजू महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्याच्या उद्देशानं शासनानं ही योजना सुरू केली होती. मात्र आता या योजनेचा आर्थिक भार सरकारला पेलवत नसल्यानं बोगस लाडकींना वगळलं जात आहे. सुरुवातीच्या टप्प्यात लाभार्थ्यांकडे 4 चाकी वाहन आहे का याची पडताळणी केली जाते. त्यानंतर इन्कम टॅक्स विभागाकडून माहिती मागवून अर्जांची छाननी केली जाते. या पडताळणीत एकट्या मराठवाड्यात 55,000 लाडक्या अवैध ठरल्या आहेत. मराठवाड्यात तब्बल 55,334 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द होणार आहेत. या बहिणींना योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाही. तर 54,598 अर्ज मान्य झालेले नाहीत. त्यामुळे या बहिणींना अनुदान कधी मिळणार हे स्पष्ट झालेलं नाही. महिला आणि बालकल्याण विभागानं निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात 75,000 बोगस लाडक्या सापडल्या. राज्यात हा आकडा लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारवाल्या लाडकींचा हप्ता बंद तर होणारच, मात्र इतरही नियमबाह्य लाडकींची आता खैर नाही. लाडक्या बहिणींची कोणत्या 5 टप्प्यांवर पडताळणी होणार आहे पाहूया. एका कुटुंबात एकापेक्षा अधिक सरकारी योजनेचे लाभार्थी. बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेणारे. कुटुंबातील एकाला निवृत्ती वेतन असल्यास, 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास, 5 एकरपेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी अपात्र ठरवण्यात येणार आहेत. दरम्यान अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कुठलाही नवीन निकष नाही. योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे. मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला की आम्ही निकषाबाहेर गेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी सोडतो आहोत. कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही, परत मागणार नाही. निकषांमुळे काही लाडक्या बहिणींनी स्वतःहून योजनेचा लाभ सोडून दिलाय. तर एकापेक्षा जास्त सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 5 लाख लाडकींना सरकारनं अपात्र केलंय. एकूणच राज्य सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना आता सरकारलाच डोईजड होऊ लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.